मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता जीवाला खूप ताप आलेला असतो म्हणून त्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते। तेव्हा खूप वेळ आता ती पाण्याच्या पट्ट्या ठेवते आणि जरा ताप चेक करते, तर थोडा ताप कमी झालेला असतो। तर नंदिनी त्याच्या शेजारीच मग बसून राहते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पार्थ हा ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतो, तर काव्याची सुद्धा आंघोळ झालेली असते। ती मनातच जीवाबद्दल विचार करत असते आणि म्हणते की कशी असेल जीवाची तब्येत, त्याला आता बरं वाटत असेल का, असं म्हणून ती मागचा पुढचा विचार न करता लगेचच जीवाकडे निघालेली असते त्याला पाहायला। परंतु दरवाजातच ती आता थांबते, तर पार्थला समजतं की काव्याच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे, त्यामुळे तो सततच तिच्याकडे आता पाहू लागतो। त्यानंतर ती पुन्हा आता मागे येते आणि मनातच विचार करते, खरं तर मी पहाटे जाऊन जीवाला पाहायला हवं होतं। तिच्याच विचारामध्ये आता गुंग असते। तेव्हा आता पार्थ काव्याला म्हणतो, काव्या। तेव्हा काव्य ऐकत नाही। पुन्हा एकदा पार्थ म्हणतो, काव्या। तेव्हा ती विचारते, काय? मग आता तो लगेचच म्हणतो की काल रात्री तुम्ही झोपला नाहीत व्यवस्थित, काहीतरी सारखं बडबडत होतात आणि मग त्यामुळे काय झालं, मला ही नीट झोप आली नाही। तेव्हा काव्य आता पार्थकडे पाहतच राहते आणि सॉरी असं म्हणते आणि म्हणते की सॉरी, तशीही काल झोप मला लागलीच नाही, पण तुम्हाला जर माझ्यामुळे असा त्रास होणार असेल ना तर सांगा मला, मी श्रेयाच्या रूममध्ये झोपत जाईल। आता हे ऐकून पार्थला धक्काच बसतो। आता पार्थ लगेचच म्हणतो, नाही नाही, तसं काही करू नका, तुम्ही फक्त आता घरच्यांशी नॉर्मल वागायला सुरुवात करा आणि तुमचं आवरून झालं की लगेचच ब्रेकफास्ट सुद्धा करायला या, असं म्हणून आता पार्थ हा बाहेर चाललेला असतो। तर आता काव्या पार्थ असा त्याला आवाज देते। मग आता तो लगेचच मागे पाहतो, तिला म्हणतो की बोला। मग आता काव्या कशीबशी त्याला सांगते, जीवाची तब्येत बरी नव्हती, जाता जाता त्यांची तब्येत कशी आहे तुम्ही पाहता का जरा, असं तिने म्हटल्याबरोबरच आता लगेचच पार्थ तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो, कारण काव्य आता लगेचच जीवाची अतिकाळजी करत असते हे त्याच्या लक्षात येतं। म्हणूनच काव्य म्हणते, काल ना त्यांना बरं वाटत नव्हतं ना, म्हणून म्हणते मी। त्यावेळी पार्थ म्हणतो, हो पाहतो मी कशी आहे तब्येत त्याची। तर आता पार्थ जेव्हा तेथून जातो ना, तेव्हा काव्या डोक्यालाच हात लावते। जीवाबद्दलची असणारी काळजी तिला स्वस्थच बसू देत नसते, तिच्या मनात सारखाच जीवाचा विचार सुरू असतो। तेव्हा ती पुन्हा मनातच विचार करू लागते, कशी असेल माझ्या जीवाची तब्येत, त्याने काही खाल्लं असेल की नाही। ते पार्थ हा नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये जेव्हा येतो, समोर पाहतो तर आता जीवा अगदी गाढ झोपलेला असतो, तर नंदिनी त्याच्या शेजारीच तिथे बसून आपली ती सुद्धा झोपलेली असते। तेव्हा आता पार्थ त्या दोघांकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर तो पुन्हा माघारी जायला निघतो, कारण ते दोघेही झोपलेले असतात म्हणून। परंतु आता नेमकी पार्थच्या मोबाईलची रिंग वाजते, तेव्हा पार्थ हा पटकन फोन कट करतो, परंतु त्या आवाजामुळे नंदिनी आता जागी होते आणि लगेचच पार्थकडे येत विचारते, काय झालं। त्यावेळी पार्थ आता लगेचच म्हणतो, काही नाही, सॉरी हा, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली, पण मी जातोय। तेव्हा ती म्हणते, नाही नाही, अहो उशीरच झाला जरा उठायला। मग आता पार्थ म्हणतो, काही नाही, जीवाची तब्येत कशी आहे ते विचारायला आलो मी। त्यावेळी ती म्हणते, हो आता बरी आहे तशी। मग आता पार्थ म्हणतो, काळजी घ्या हा। तेव्हा नंदिनी हो असं म्हणते। त्यानंतर पार्थ लगेचच तेथून जातो। त्यावेळी आता नंदिनी सगळं काही भरभर आवरायला घेते। तर आता इकडे मानिनी किचनमध्ये नाश्ता बनवत असते, तेवढ्यातच काव्य आता तेथे जाते आणि ती ब्लॅक कॉफी बनवत असते। तेव्हा मानिनी तिच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, काय ग, काय हवंय का तुला। त्यावेळी आता काव्य म्हणते, नाही, ब्लॅक कॉफी बनवते मी माझ्यासाठी। तेव्हा साखर हवी आहे का, असं आता लगेचच मानिनी विचारते। तेव्हा ती म्हणते, नको। मग आता काव्य तिची कॉफी बनवू लागते। त्यानंतर काव्याच्या मनात सारखे सारखे जीवाचे विचार सुरू असतात। तर मानिनी आता पोहे आणि त्याचबरोबर ज्यूस एका ट्रेमध्ये घेते, लगेचच तेथून जाणार असते। तेवढ्यातच काव्या आता लगेचच म्हणते, काकू थांबा ना, तुम्ही हे कुणासाठी घेऊन चालला आहात। तेव्हा आता मानिनी म्हणते की अगं काही नाही, जीवा आणि नंदिनीसाठी ब्रेकफास्ट घेऊन चालले आहे, कालपासून त्यांनी काहीच खाल्लं नाहीये ना म्हणून। मग काव्य म्हणते, हो माहीत आहे, पण मी घेऊन जाऊ का त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट, चालेल ना म्हणजे तुम्हाला। त्यावेळी आता मानिनी खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहते, कारण काव्याने पहिल्यांदाच असं काहीतरी बोललेलं असतं आणि म्हणूनच मग मानिनी म्हणते, हो जा की, ठीक आहे। आणि तुझी ब्लॅक कॉफी,
तेव्हा काव्या म्हणते मी बनवेल ना नंतर, राहू द्यात, असं म्हणून ती गॅस बंद करून टाकते. तर मानिनी लगेच तिच्याकडे तो ट्रे देते आणि काव्या लगेचच आता तिथून जीवा आणि नंदिनीच्या रूमकडे जाते. तेव्हा आता काव्या तेथे गेल्यानंतर जीवा झोपलेला असतो. तेव्हा काव्याला त्याला पाहून खूप छान वाटतं. मग मनातच ती म्हणते की तुला असं पाहून ना मला खरंच खूप बरं वाटतंय जीवा. अरे कालच तुला त्रासामध्ये पाहून आणि थकलेलं पाहून माझा जीव अगदी कासावीस होत होता. अरे वाटत होतं की धावत येऊन तुला असं बघावं, तुझी काळजी घ्यावी. अरे मी एवढी हेल्पलेस होते की इच्छा असताना सुद्धा इकडे येता येत नव्हतं. आज फार नाही किमान माझ्या हाताने तुला नाश्ता तरी देते. त्यानंतर आता लगेचच नंदिनी ही आंघोळ करून बाहेर येते आणि म्हणते अगं काव्या. तेव्हा काव्याचं नाव ऐकताच जीवासुद्धा ताडकन उठून बसतो आणि काव्याकडे पाहतो. त्यानंतर आता काव्याला जरा बरं वाटतं. तेव्हा आता लगेचच नंदिनी म्हणते अगं मी हे बघ आता येणारच होते खाली यांच्यासाठी नाश्ता घेण्यासाठी. यांनी काही खाल्लं नव्हतं ना काल म्हणून दे बरं आता, असं म्हणून लगेचच नंदिनी तिच्याकडून आता तो ट्रे घेते आणि त्यातला ज्यूस आता जीवाकडे देते आणि त्यांना म्हणते आता ज्यूस घ्या हा अगोदर, आणि अगदी प्रेमानेच विचारू लागते तुम्हाला बरं वाटतंय का आता. तेव्हा जीवा अगोदर काव्याकडे आणि मग नंतर नंदिनीकडे पाहतो. तर काव्याच्या मनाची घालमेल होत असते कारण तिचा हक्क आता नंदिनीला मिळालेला असतो. त्यामुळेच ती आता सारखी नंदिनी जीवाकडे पाहत राहते. त्यानंतर आता नंदिनी म्हणते की झोप लागली ना तुम्हाला रात्रभर. काल एवढा ताप होता ना की रात्रभर अजिबात झोपले सुद्धा नाहीत हे अगं काव्या. यांनी गोळ्यासुद्धा घेतल्या नाहीत, त्याचबरोबर जेवणसुद्धा करत नव्हते. मी हट्टाने गोळ्या दिल्या तेव्हा कुठे घेतल्या यांनी. मात्र काव्याच्या डोळ्यात आता पाणी असतं. मग आता नंदिनी म्हणते अहो घ्या ना ज्यूस. तेव्हा जीवा आता लगेचच ज्यूस घेतो आणि काव्याकडे पाहत असतो. ही काव्या लगेचच विचारते आता बरं वाटतंय का. जीवा म्हणतो एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते की आज हे असं बोलतायत पण काल ना त्यांना 102 डिग्री ताप होता अगं काव्या. त्यावेळी काव्याला मोठा धक्काच बसतो आणि मग ती जीवाकडे पाहतच राहते. तू आजारी असताना कसं रात्रभर मी तुझ्या कपाळावर अशा पट्ट्या ठेवायचे, तसंच रात्रभर सुद्धा मी यांच्या कपाळावर जागून पट्ट्या ठेवल्या होत्या. काय म्हणते तुम्हाला पूर्ण अगोदर बरं वाटू देत आणि मगच आपण आईला भेटायला जाऊ. तेव्हा काव्या लगेचच मोठ्याने म्हणते की नाही, काही गरज नाही त्याची, मी जाईन आईला भेटायला. त्यावेळी आता नंदिनी म्हणते अच्छा ठीक आहे, तू जाणार आहेस का. एनिवे तुझी आणि आईची भेट नाही झाली तर मग तू जाऊन ये. कधी निघतेस असं आता लगेचच नंदिनी विचारते. तेव्हा काव्या जोरातच ओरडते की आत्ता या क्षणी लगेचच निघतीये मी. तर आता रागातच काव्या ही जीवाकडे पाहते आणि निघते असं म्हणते. मग आता लगेचच ती तेथून जाते. तर काव्याचा सूर अचानक असा कसा बदलला हे नंदिनीला कळतच नाही. मग आता ती काव्याकडे पाहतच राहते. जीवासुद्धा सारखा सारखा काव्याकडे पाहू लागतो. मग त्यानंतर काव्य आपली जिन्यावरून खाली येत असते. समोरूनच पार्थ रूममधून बाहेर येतच असतो. तेवढ्यातच नेमका आता त्याची धडक नेमकी काव्याबरोबर होते. तेव्हा काव्याच्या डोक्याला जोरात धडक झाल्यानंतर आता ती रागातच म्हणते काय आहे, नीट बघून नाही चालता येत का. मग आता पार्थ म्हणतो सॉरी सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. त्याच्या हातात असणाऱ्या सर्व फाईल्ससुद्धा खाली पडतात. त्यावेळी आता कुठे लागलं दाखवा बरं असं पार्थ विचारतो. मग आता ती म्हणते काही गरज नाही, मी माझी समर्थ आहे कुठे लागलं ते पाहायला. आता पार्थ इट्स ओके असं म्हणतो आणि मग त्यानंतर सांगतो की काव्या अहो एकदा चुकून टक्कर झाली ना तर परत एकदा टक्कर करायची असते, नाहीतर शिंग येतात. त्याचवेळी आता लगेचच काव्या रागातच म्हणते की येऊ देत, असल्या पकाऊ लोकांना झेलायचं असेल ना तर शिंग येऊ देतच मला मग. तेव्हा पार्थ म्हणतो पण मला नको येत ना शिंग. अहो कशी दिसतील ती मला शिंग. त्यावेळी काव्या रागातच विचारते आर यू सिरियस, काही अक्कल आहे का. अहो जगातील 30 टॉप आर्किटेक्टपैकी तुम्ही एक आर्किटेक्ट आहात ना. टक्कर हवी आहे म्हणे. पार्थ म्हणतो मग शिंगांचं काय, मला येतील ती शिंग. मग आता ती म्हणते जाव डोकं नका खाऊ, तुम्ही कामाला जा बरं. असं म्हणून ती आता मोबाईलमध्ये पाहते. तिची कॅबच बुक होत नसते आणि म्हणते की कॅब का नाही होत बुक. तेव्हा आता लगेचच पार्थला समजतं हिला कुठेतरी जायचं आहे म्हणून तो विचारतो की तुम्हाला कुठे जायचं आहे का. मग आता ती विचारते काय. तेव्हा तो पुन्हा विचारतो तुम्हाला कुठे सोडू का, म्हणजे मी ऑफिसला चाललोय तर जाता जाता तुम्हाला ड्रॉप करतो.
त्यावेळी काव्य आता म्हणते की मी मदत मागितली आहे का तुमच्याकडे? नाही ना, मग कशाला पुढे पुढे उगीच करताय, जाईल मी माझे. तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे, मी माझं जाईन ऑफिसला, तुम्ही तुमचं जा. काव्या हो म्हणते आणि त्यानंतर पार्थ आता जाता जाता म्हणतो तसंही कॅबवाल्यांचा आज स्ट्राईकच आहे. काव्या घाबरते आणि विचारते काय, कॅबवाल्यांचा का बरं स्ट्राईक आहे आज? तेव्हा पार्थ आता लगेचच शपथ घेतो आणि म्हणतो खरंच मला माहीत नाही हो का स्ट्राईक आहे म्हणून. तेव्हा काव्या पुन्हा एकदा त्याच्यावर जोरात ओरडत म्हणते काय माहीत असतं हो तुम्हाला? मग त्यांना नेमकी आजच काय गरज होती तो स्ट्राईक करण्याची? तेव्हा पार्थ म्हणतो कॅब ड्रायव्हर असतो तर माहीत असतं मला, दुर्दैवाने आर्किटेक्ट आहे ना, त्यामुळे मला काही अंदाज नाही. आता मला ऑफिसला उशीर होतोय, जातो मी, असं म्हणून तो आता रागात बघणाऱ्या काव्याला म्हणतो. त्यानंतर पार्थ जायला निघतो. तेव्हा काव्य आता पार्थ आता लगेचच थांबतो आणि विचारतो काय? मग आता काव्या म्हणते मला जाता जाता आईबाबांकडे ड्रॉप करा. तेव्हा तो विचारतो काय? मग ती विचारते कराल का ड्रॉप? तेव्हा तो म्हणतो ठीक आहे करतो. तेव्हा ती म्हणते की मी आता पर्स घेऊन आले. तेव्हा तो आता काहीतरी बडबड करतो. मग काव्या पुन्हा मागे येते आणि काय बडबड करताय हो माझ्याविषयी, असं रागातच विचारते. तो म्हणतो बॅग घेऊन या, उशीर होतोय ना तुम्हाला. त्यावेळी ती रागातच म्हणते टॉप 30 आर्किटेक्ट, असं म्हणून ती लगेचच रूममध्ये जाते. तर पार्थ आता तिच्याकडे पाहून मात्र गालातच हसतो. तेवढ्यातच काव्या आता बॅग घेऊन पटकन बाहेर येते आणि वसू काव्याला समोर पाहते आणि रागातच त्यांच्याकडे पाहत पार्थ बरोबर जायला निघते. तर वसू लगेचच टपकते काय निघाला कुठे तुम्ही जोडीने? त्यावेळी आता पार्थ म्हणतो जोडीने नाही कुठे चाललो आम्ही, पण यांना जरा आईला भेटायचंय ना, तेव्हा मध्येच यांना ड्रॉप करतो आईच्या घरी. त्यावेळी रम्या म्हणते अरे हो, तुझ्या आईला बरं नाही ना गं काव्या, जा तू भेटून ये, तेवढाच तुला कसं आहे ना चेंज मिळेल. तेव्हा आता लगेचच वसू विचारते चेंज काय मिळेल? हिला काही इथे डांबून ठेवलंय का आम्ही? आणि ही अशी कशी निघाली लगेच भेटायला? काय गये, सासूला विचारायचं असतं, परवानगी मागायची असते, काही कळतं की नाही तुला? मग आता लगेचच काव्या रागात म्हणते नाही, मला नाही पद्धत अशी विचारण्याची, कारण मी काव्या आहे. काव्या कधीच कुणाला काही विचारून करत नाही, समजलं? जे मनात येईल ना ते करून ती मोकळी होते बस, असं ती वसूला उत्तर देते. तेव्हा वसूच्या रागाचा आता पारात चढतो. तर पार्थ एकदम गपगुमाने दोघींकडे पाहत राहतो. तेव्हा काव्या जोरातच वसूवर पुन्हा ओरडते आणि विचारते काय हो, तुम्हाला काही काम नाही आहे का, सतत आपलं काळी मांजर बनून आडवं यायचं? तेव्हा लगेचच वसूला राग येतो आणि ती रम्याला म्हणते अगं बघ बघ, ही मला काळी मांजर म्हणतीये. तेव्हा पार्थ आता त्या दोघींची भांडणं थांबवतोय आणि जरा थोडंसं मोठ्याने म्हणतो काव्या त्याच्यावर ओरडत विचारते काय आहे? तेव्हा तो आता म्हणतो की हे असं चालणार नाही, उगीच असं बोलायचं नाही आत्याला काही. मग आता वसू जोरातच ओरडते की उगीच माझी बाजू घेण्याचा आव आणू नकोस हा पार्थ, तू मोठ्यांबरोबर कसं वागावं याची पद्धतच नाही आहे हिला, आणि म्हणे मला IAS ऑफिसर व्हायचंय. तेव्हा आता काव्या जोरातच वसूवर ओरडते. मग आता त्या दोघींची भांडणं सुरू होतात. तेव्हा पार्थ आणि रम्या दोघींची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा रम्या म्हणते आई अगं का उगीच त्या बिचारीच्या हात धुवून तू मागे लागलीस, तिला तिच्या पद्धतीने जरा आयुष्य जगू देत ना, सतत आपलं रूढी परंपरा प्रथा याच्यात तलवारी घेऊनच उभी असतेस तू, हे बघ तू असं काही करू नको आणि काही बोलू सुद्धा नको. तेव्हा वसू पुन्हा एकदा बोलत असते तर रम्या तिला गप्प करते. तर काव्या आता रम्याकडे पाहतच राहते. त्यावेळी आता हवं तर मी येऊ का तुझ्या बरोबरच, रम्या विचारते. काव्या म्हणते त्याची काही गरज नाही, तू ना तुझ्या आईलाच कंपनी दे, तसंही त्यांच्या आजूबाजूला ना त्यांना त्यांचं सगळं ऐकणारं कोणीतरी हवं असतं, असा काव्या चांगलाच जबरदस्त टोमणा मारते. मग वसू पुन्हा ओरडत विचारते काय म्हणालीस तू? त्या दोघींची पुन्हा भांडणं सुरू होतात. तेव्हा लगेचच पार्थ त्या दोघींच्या मध्ये फाईल अशी ठेवतो आणि म्हणतो की एक शांत बसा, मला ऑफिसला जायला ना खूप उशीर होतोय. तेव्हा काव्य आता पार्थच्या अगोदरच लगेच पुढे जाते. मग पार्थ तिच्या पाठोपाठ जातो. तेव्हा आता वसू चिडूनच तिच्याकडे पाहत असते. मग आता लगेचच रम्या म्हणते आई अगं शांत राहा ना. त्यावेळी वसू म्हणते अगं समोर माझ्यावर चिडत होतीस का बरं असं केलंस तू? अगं तुला तिचा खूप पुळका आला होता ना, मग जा तिला खांदा दे जा बरं. मग आता रम्या म्हणते आई अगं मी ॲक्टिंग करत होते. त्यावेळी वसू म्हणते तुझं नेहमीच सुरू असतं. तेव्हा काव्या म्हणते हो अगं आई खरंच मी ॲक्टिंग करत होते, कारण तिची बाजू घेतली तरच आमच्या दोघींमध्ये मैत्री होईल ना, तेव्हा मैत्री करण्याच्या लायकीची तरी आहे का ती?
असं वसू रागातच विचारते. त्यावेळी रम्या म्हणते, अगं एकदा का ती काव्या माझ्या हातात आली ना, तर मग सगळ्याचा मी बदलाच घेणार आहे, असं म्हणून रम्या रागातच आता काव्याकडे पाहत असते. तर दुसरीकडे काव्या आता पार्थच्या गाडीत पाठीमागच्या सीटवर बसलेली असते. तेवढ्यातच पार्थ आता तेथे काही स्वीट्स घेऊन येतो आणि म्हणतो, सॉरी हां, तुम्हाला उगीचच गाडीत बसावं लागलं, पण काय आहे ना, हे दुकान ना जीवाचे आणि माझं फेवरेट आहे. काही स्वीट्स किंवा फरसाण घ्यायचं असेल ना, आम्ही याच दुकानातून घेतो. तुमच्या आईबाबांना भेटायला जायचं आहे ना, म्हटलं काहीतरी घ्यावं. सो रसमलाई आणि खस्ता कचोरी घेतली. तेव्हा आता लगेचच काव्या रागात विचारते, कशाला आणि काय गरज होती? तेव्हा पार्थ म्हणतो, गरज नाही, माझी हौस म्हणा, कारण कुणाच्या घरीही जाताना मला काहीतरी खायला घेऊन जाण्याची खूपच हौस आहे. मग आता काव्या लगेचच म्हणते की आरुषी असं बाहेरचं काही खात नाही आणि आईला तर बाहेरचं असं काही खायचं नाही, कशाला हे घेतलं, उगीच वाया जाणार आता हे, असं म्हणून काव्या त्याच्यावर ओरडते. तेव्हा पार्थ हसतच म्हणतो, नाही, वाया नाही जाणार, कारण बाबांना दुधाचे पदार्थ चालत नाही, तर बाबा खस्ता कचोरी खातील आणि आरुषी रसमलाई खाईल. त्याचबरोबर राहिला प्रश्न आईंचा, खाण्यापेक्षा त्यांची मुलगी भेटायला येतेय याचा आनंद खूप असेल. त्यानंतर लगेचच काव्या म्हणते, तुम्हाला उशीर होत असेल ना, आता नाही होत का उशीर, जायचंय ना तुम्हाला ऑफिसमध्ये? पार्थ म्हणतो, हो उशीर तर होणार आहे, मी जहागीरदार काकांना फोन करून सांगतो की मला जरा यायला उशीर होईल म्हणून. आता माझा फोनच मी चार्जिंगला लावला नाही, काय करावं बरं, माझ्या फोनची बॅटरी सुद्धा डेड झाली आहे. इकडे माणिनी कल्पनाला म्हणते की लाल भोपळा चिरून ठेवशील हां. मग आता कल्पना हो असं म्हणते. तेवढ्यातच नंदिनी आता कामाला जायला निघते आणि म्हणते की जीवांना मी नाश्ता दिला आहे, त्यांना जरा बरं वाटतंय आता, आणि काव्यसुद्धा आता आईला भेटायला गेली आहे तिकडे, मी जरा आनंद निवासला जाऊन येते. मग तेव्हा लग्न झाल्यापासनं तू आनंद निवासमध्ये जास्त दिवस गेली नाही ना, असं आता मानिनी म्हणते. त्यावेळी आता ती म्हणते, हो ना, मी असा एकही दिवस नाही की आनंद निवासमध्ये गेली नाही, परंतु लग्न जमल्यानंतरसुद्धा पार्थकडे मी एकच गोष्ट मागितली होती की मी आनंद निवासमध्ये कायम जाणार म्हणून, आणि त्यांनी होकारसुद्धा दिला होता, असं नंदिनी जेव्हा म्हणते ना, तेव्हा लगेचच वसू आता तेथे हे सगळं ऐकते आणि पार्थला सांगितलेल्या सर्व गोष्टी तुझ्या लक्षात आहेत ग, असं तिला टोमणा मारून विचारते. तू या सगळ्या गोष्टी आता जीवाला सांगितल्यात की नाही, कारण आता तू विसरतीयस का, पार्थ नाही तर जीवा तुझा नवरा आहे आता, समजलं, असं म्हणून ती आता नंदिनीला पुन्हा बोलू लागते. त्यावेळी मानिनी म्हणते, नंदिनी अगं तू गेली नाही ना खूप दिवस आनंद निवासमध्ये, जा आता आणि इथली काहीही काळजी करू नको अजिबात, नाही इथे काम करायला तर करते सगळं, तू एकदम शांतपणे जा. आणि जीवाला सांगितलं की नाही, नाहीतर त्याचा आवरल्यानंतर तो खाली यायचा आणि म्हणायचा की माझी बायको कुठे गेली म्हणून. त्यावेळी नंदिनी काहीच बोलत नाही, तर वसूला आता मानिनीने काहीच बोलू दिलेलं नसतं, तर नंदिनी लगेचच तेथून जायला निघते. तेव्हा वसू आता लगेचच म्हणते की मानिनी काय ग हे, मला बोलूच देत नाही, ती जाते म्हणाली आणि तू लगेचच हो म्हणाली. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा मागे पाहते. तेव्हा आता लगेचच वसू रागात म्हणते, सुनेचे एवढे लाड करू नकोस, एके दिवस ती मिऱ्या वाटेल तुझ्या डोक्यावर. मग आता नंदिनी पुन्हा एकदा मागे येते आणि म्हणते, मिऱ्या नाही आत्या, अहो छान खोबरं वाटेन मी आणि खोबऱ्याच्या छान वड्या करेन अगदी सगळ्यांसाठी. आता वसूच्या हाताला हात लावते आणि म्हणते, घाबरू नका हां अजिबात, कारण मी काव्यासारखी ओरडणार नाही अजिबात तुमच्यावर, आणि एक दिवस असा येईल ना तुम्ही माझ्याबद्दल फक्त गोडच बोलाल, बघाच तुम्ही, असं म्हणून नंदिनी आता तेथून जाते. तर मानिनी सुद्धा वसूवर हसते. तर आता दुसरीकडे नंदिनी रिक्षामधून आनंद निवासकडे चाललेली असते. पुढे गेल्यानंतर सरला काकूंचा तिला फोन येतो. फोन आल्यामुळे नंदिनी आता लगेचच फोनवर बोलू लागते आणि म्हणते की हो हो सरला काकू, मी येतच आहे आणि येताने तुमच्यासाठी पेढेसुद्धा घेऊन येते, आता आल्यावर भेटूच हां आपण आणि मग गप्पा मारूयात, असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि म्हणते, किती उत्साह आहे या सगळ्यांचा, असं म्हणून ती आता त्याच आठवणींमध्ये रमते. काही वेळाने लगेचच ती रिक्षावाल्या काकांना म्हणते, ऐका ना काका,
अहो इथे पुढे कुठे मिठाईचं दुकान दिसलं ना तर थांबवा हा. मग आता ते काका म्हणतात हो ताई थांबवतो हां. काही वेळाने आता तेथे एक बाईकवाला येतो आणि लगेचच नंदिनी ज्या रिक्षामध्ये बसलेली असते ना त्या रिक्षाला आता कट मारत असतो. तो सारखाच कट मारत असतो तर ते रिक्षावाले काका खूपच संतापतात. नंदिनीसुद्धा खूप घाबरते. तर हा कट का मारतोय कोणालाच काही कळत नाही. दोघेही घाबरलेले असतात. मग आता रिक्षावाले काका हे लगेचच आपली रिक्षा थांबवतात. त्यानंतर नंदिनी विचारते काय झालं. मग आता ते काका म्हणतात बघा ना हा कसा कट मारून चाललाय. अहो यांना काही कळतं की नाही, यांचं लायसन्सच जप्त करायला हवं. नंदिनी म्हणते हो काका तुम्ही चिडू नका जास्त, आपलं चला पुढे हळूहळू. मग आता ते दोघेही पुढे जाऊ लागतात. त्यानंतर आता तो बाईकवाला असतो ना तो तेथे थांबतो. पण तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो दीपक असतो आणि म्हणतो नंदिनी मी तुझ्या आयुष्यातून कधीही म्हणजे कधीही जाणार नाही, समजलं. हे बघ तू जरीही दुसऱ्याबरोबर लग्न केलं ना तरीही नाही, कारण तू फक्त माझी आहेस माझी, असं म्हणून तो खूप आता चिडलेला असतो आणि नंदिनीचा बदला घेण्याच्या उद्देशाने तो पुन्हा आलेला असतो. मित्रांनो पुढील भागामध्ये आता पार्थ म्हणतो की मला जीवाला फोन करायचा आहे, फोन देताय का तुमचा. तेव्हा आता लगेचच काव्या खूप घाबरते आणि तिच्या फोनमध्ये जीविका असा नंबर आता सेव्ह असतो. तेव्हा पार्थ आता विचारतो की करताय ना तुम्ही फोन जीवाला. मग आता ती लगेचच फोन करते. त्यावेळी पार्थ तिच्याकडून मोबाईल घेतो. मग दुसरीकडे जीवा हा म्हणतो की काव्या का सारखी फोन करतीये, असं म्हणून तो सारखा फोन कट करतो आणि त्यानंतर वैतागूनच एकदा कॉल रिसीव करत विचारतो काय चाललंय तुझं, सांगितलंय ना तुला आता सगळे संपले म्हणून, कशाला सारखी कॉल करतेस. असं म्हटल्याबरोबरच आता पार्थ हा शॉक होतो आणि विचारतो जीवा. मग आता जीवासुद्धा घाबरतो आणि दादा तू, असं म्हणतो. त्यावेळी आता जीवा काय म्हणाला असेल हाच प्रश्न आता काव्याला पडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.